घेतली। मुलाच्या नावे गरिबांची जमीन बळकावल्याचा जलील यांचा गंभीर आरोप, तर शिरसाटांचं जलालांना प्रत्युत्तर। इम्तियाज जलीलांनी केलेल्या आरोपांमुळे शिरसाट समर्थक आक्रमक, तर जलील यांच्या घरावर शेणफेक करण्याची धमकी देणाऱ्यांना घेतलं ताब्यात। शिवसेना भवनाबाहेरच्या बॅनरवर आदित्य ठाकरे आणि राजू ठाकरे एकत्र, आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड चालणार म्हणत दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा। पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होणार, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मुंबईत मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक, विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचा 4 दिवसांपासून अन्नत्याग, बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी प्रहारचं मुंबईत आंदोलन। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 4था दिवस, रविकांत तुपकर आणि महादेव जानकर यांनी घेतली कडूंची भेट, आंदोलनावर अद्यापही तोडगा नाहीच। तुमच्या तब्येतीची चौकशी केली पंतप्रधानांनी, ठीक आहे। शरद पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार, काल सुप्रिया सुळेंकडे पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल मानले आभार। अर्थ खात्याने GR काढूनही निधी मात्र मिळाला नाही, निधी वाटपाच्या वादावरून संजय शिरसाट यांचा दावा, तर निधी वाटपावरून अजितदादांशी कुठलाही वाद नसल्याचं शिरसाटांचं स्पष्टीकरण। जयंतराव हा राजकारणातला संपलेला विषय, दिवा विजताना मोठा होतो अशी त्यांची अवस्था, गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर घणाघाती टीका। मालवण राजकोटमध्ये भव्य दिव्य शिवसृष्टी उभारणार, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी केली होती मागणी, अजित पवारांच्या बैठकीत मंजुरी। आणि एलन मस्क ट्रम्प यांच्या वादावर पडदा पडण्याची चिन्ह, मस्क यांनी खेद व्यक्त करत पडदा टाकण्याचा केला प्रयत्न। महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी पुन्हा गंभीर आरोप केले। विट्स हॉटेलचा वाद, शेंद्रा MIDC मधील जागेचा वाद, या शिरसाट पुरते अडकलेले असताना जलील यांनी नाशिकमधील 5 स्टार हॉटेलच्या जागेचं प्रकरण बाहेर काढत शिरसाटांवर नवे आरोप केले। शाजापूरमध्ये हरिजन समाजाच्या बांधवांची 10 एकरची जागा 1 कोटी 10 लाखाला घेतली। 3 कोटी एकरचा भाव म्हणजेच 30 कोटींची जागा शिरसाटांनी 1 कोटी 10 लाखांना घेतल्याचं जलील यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर अधिकाऱ्यांना हाताशी धरून शिरसाटांनी नियम तोडत घोटाळा केल्याचा आरोप जलील यांनी केला। पण साहेबांची एक मोठी 5 स्टार हॉटेलचं काम नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये सुरू आहे, खूप जोरात सुरू आहे, कारण कुंभमेळा येणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला मिळावा यासाठी खूप जोरात काम सुरू आहे। सिद्धांत संजय शिरसाट आणि त्यांचा दुसरा मुलगा तुषार संजय शिरसाट यांच्या नावाने वर्ग 2 ची सरकारी जमीन किती पैशात घेतली? 10 एकर जमीन 1 कोटी 10 लाख रुपयामध्ये। किती जागा? तर 10 एकर जागा सरकारी, म्हणजे 11 लाख रुपये प्रति एकर, ज्या जमिनीचा मार्केट व्हॅल्यू 3 करोड रुपये आहे। 2022चं प्रकरण आहे, 2022 डिसेंबर 2022चं प्रकरण आहे। त्यावेळी आपले महसूल राज्यमंत्री कोण होते? तर आदरणीय अब्दुल सत्तार साहेब। पक्ष कोणता? तेच पक्ष, ज्या पक्षातून हे आलेले आहे आमचे पालकमंत्री, त्या पक्षातले अजून एक नेते ते महसूल राज्यमंत्री होते आणि त्यांनी आपला ऑर्डर दिला की देऊन टाका। मी जसं म्हटलेलं आहे, एक एजन्सी एक गँग ऑपरेट करतं, ते गावागावामध्ये जातात, ते त्यांच्याकडे लिस्ट असते, ते तलाठ्यांना विचारता की वर्ग 2 ची जमीन कोणाच्याकडे आहे करके। तो इतका गरीब हरिजन समाजचा माणूस असतो, इतका गरीब असतो ते, की त्याला सांगितलं की बाबा मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो, सरकार त्याला जमीन देते शेती करायला, त्याच्यामध्ये ते काय उत्पन्न 1 एकर 2 एकरामध्ये त्याला मिळतील असेल, तर हे गँग ऑपरेट करून हे
जमीन ज्यांच्या नावावर आहे त्यांना घेऊन येतं आणि कोणत्या पुढाऱ्यासमोर उभे करतात, मग ते त्यांच्या नावावर करून घेतात. हे सगळं गँग्स ऑपरेट करते. वर्ग 2ची जमिनीसाठी त्याची इन्क्वायरी झाली ना तर इतके सारे लोक जेलमध्ये बसतील. दरम्यान या आरोपांवर संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूयात. कारवाई केली की कारवाई केली की अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्या बरोबर आहेत. कृष्णा, इम्तियाज जलील यांनी जे आरोप केले संजय शिरसाटांवरती, यात कितपत तथ्य आहे? करताना आपल्याला पाहायला मिळाले. अनेक घोटाळे जे आहेत किंवा जमिनींचा घोटाळा आपल्याला मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती करताना पाहायला मिळाले. त्याचबरोबर पाहायला गेलं तर जरी अद्याप किती सत्य आहे या सर्व आरोप प्रत्यारोपांवरती ते देखील जे आहे ते पाहायला गेलं तर अजून स्पष्ट झालेलं नाहीये. पण न्यूज 18 लोकमत जे आहे ते मंत्री संजय शिरसाट यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा देखील संजय शिरसाट यांनी देखील असं सांगताना जे त्यांच्याशी प्रतिक्रिया किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देखील संजय शिरसाट यांच्याकडून सांगण्यात आलं की मी देखील या सर्व गोष्टींवरती जे आरोप प्रत्यारोप त्यांनी केलेले आहेत इम्तियाज जलीलनी, मी देखील त्यांच्यावरती कारवाई करणार आणि या कारवाईवरती जे आहे मी देखील कारवाई करणार आहे आणि त्यानंतरच मी माध्यमांशी संवाद साधेल असं देखील जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद कृष्णा या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावरती गंभीर आरोप केले. संजय शिरसाट हे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आहेत. अशावेळी त्यांच्यावरती होणारे हे जे आरोप आहेत की त्यांनी वर्ग 2ची जमीन जी होती, तसं बघायला गेलं तर 3 कोटी रुपये एकर आणि 30 कोटीची जमीन त्यांनी फक्त 1 कोटी 10 लाखात विकत घेतल्याचा आरोप जो आहे तो इम्तियाज जलील यांनी केलेला आहे. नाशिक आणि पैठणचं हे प्रकरण आहे. बघूयात यावरती संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली. कारवाई केली की कारवाई केली की कारवाई केली की कारवाई केली की याआधीही एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि या आरोपांनंतर शिरसाट समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जलील यांच्या घरावर शेणफेक आंदोलन करून ते निषेध व्यक्त करणार होते. हे आंदोलन करण्यापूर्वी शिरसाट समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर आज पुन्हा आणखी एक मोठा बॉम्ब फोडणार असल्याचा दावा जलील यांनी केला होता आणि त्यानुसार जलील यांनी पत्रकार परिषद घेत शिरसाटांवर पुन्हा गंभीर आरोप केलेत. तर जलील सारख्यांना आपण जास्त किंमत देत नसल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. त्यांचे समर्थक, कट्टर समर्थक ही जे असेल ना, त्यांनाही माहीत असेल की इम्तियाज जलील जे बोलत आहे ते पुराव्यासहित बोलत आहे. एक शब्द ही दाखवा की इम्तियाज जलीलने पुरावा दिला नाही त्याच्या. मी सगळं काही दिलेलं आहे. तुम्हाला चर्चा करायची असेल, तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही या माझ्यासोबत चर्चा करा. हे पण हे शेण फेन घेऊन येणार असेल तर त्याची ही तयारी. नेता गुंड असेल तर त्याला मानणारेही गुंड असते आणि आम्ही ज्याच्या बाबतीत हे सगळं करत आहे त्यांचं एक रेकॉर्ड आहे. म्हणजे कोट्यवधी रुपये. आणि आता मी पुन्हा आपल्या मार्फत हे सांगतो की संपलेला नाही आहे विषय. इम्तियाज जलील सातत्याने गेले 3-4 दिवस तुमच्यावर आरोप करतायत वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आणि ते वेगवेगळ्या लोकांकडे बैठकांसाठी सुद्धा जातात. जाऊ द्या, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. असे फार येतात फार जातात. मी त्याच्यावर काही मागचे 25 वर्ष शिवसेनेचा झेंडा घेतल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. अहो आता त्यांना जाऊ द्या, करू द्या ना, काय करायचं. जे काही लिगल असेल ते पाहिल ना मी. म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही, मला इंटरेस्ट पण नाही.